सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे वटपौर्णिमेच्या निमित्तानं एक अनोखा आणि प्रेरणादायी उपक्रम गेली 18 वर्ष सातत्यानं राबवला जात आहे। साधारणपणे वटपौर्णिमेला पत्नी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वडाची पूजा करते। मात्र कुडाळमध्ये या परंपरेला समतेची नवी दिशा देण्यात आली आहे। येथे काही पुरुष आपल्या पत्नीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची विधिवत पूजा करतात। या उपक्रमाची सुरुवात काही व्यक्तींनी केली होती, मात्र आता तो एक सामाजिक संदेश देणारा उपक्रम ठरला आहे। परस्पर आदर, प्रेम आणि समानता यांचा संदेश या माध्यमातून दिला जात आहे। गेल्या 18 वर्षापासून सातत्यानं सुरू असलेल्या या परंपरेचे परिसरात आणि समाजात मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे। वटपौर्णिमेच्या निमित्तानं कुडाळमधील हा उपक्रम एक आदर्श म्हणून पाहिला जात आहे, जो नात्यांमध्ये समानतेचा आणि सन्मानाचा संदेश देतो। आपल्या संस्कृतीमध्ये महिला म्हणजे पत्नी आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभो यासाठी वटसावित्रीचे व्रत करते। तर त्याचप्रमाणे आपणही त्यांच्या पत्नीसाठी ते व्रत करावं अशी संकल्पना आम्ही 18 वर्षापूर्वी मनात आली। डॉक्टर संजय निगुडकर आम्ही सर्व मित्र मंडळी एकत्र येऊन ते व्रत आम्ही सुरू केलं आणि आता 18 वर्ष आहे। हा संकल्प केल्यानंतर त्या पत्नीलाही घरात जसं ती उपवास करते तसं आम्ही उपवास सुरू केला। पहिल्यानंतर आमचा पहिलाच उपवास असल्यामुळे थोडंसं मध्ये खाण्याचा मोह झाला, परंतु पत्नीने थांबवला। परंतु ते व्रत नंतर आम्ही अखंडित चालू ठेवलं आणि याच्या पुढेही ते व्रत चालू ठेवू। ही एक भावना आहे की ती आपल्यासाठी करते, आपण तिच्यासाठी करावं। हा 2 चाकांचा रथ आहे, त्या दोन्ही चाकं तितकीच सक्षम असावी अशी भूमिका। अविवाहित पुरुष देखील तुमच्यासोबत वडाला फेरे मारताना दिसतात, त्यांचा हेतू काय? ती एक पुरुषांनी एकत्र येऊन जेव्हा आम्ही आमच्या पत्नीसाठी करतो, तेही ज्यांचेही लग्न व्हायचे आहेत त्या भविष्यात मिळणाऱ्या पत्नीची आतापासूनच व्रत घेण्याची संकल्पना ती आहे आणि चांगली मेसेज जातो मध्ये कुठंतरी कुठल्याही मार्गाला न जाता पुरुष चांगल्या मार्गाला येत असेल तर तो एक चांगला प्रयत्न आहे।